नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरचा एपिसोड हा स्पेशल आहे, कारण आज एन्काउंटरमध्ये जी असामी आलेली आहे ती खास आहे. अतिशय लहान वयामध्ये त्यांनी शेतीचं काम सुरू केलं, शेतीशी संदर्भातले व्यवसाय त्यांनी सुरू केले, तिथं ते यशस्वी झाले आणि त्यानंतर अतिशय लहान वयामध्ये आमदार म्हणून त्यांनी विधान भवनामध्ये पाऊल टाकलं. आणि मला असं वाटतं की त्यानंतर आजपासून त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाहीये. तरुणांसाठी विविध संधी सतत उपलब्ध करून देणं, मग ती नोकरीची असो, शिक्षणाची असो, अभ्यासिकेची असो, यासाठी कायम त्यांचे प्रयत्न चाललेले असतात. त्यासोबतच शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हिंदुत्वाचा मुद्दा असो, कुठलाही मुद्दा असो, आणि खास करून एखादा मोठा गौप्यस्फोट असो, तर त्यांच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. आपण अगदी बरोबर ओळखलेले आहेत. आपल्यासोबत रवी राणा आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. सगळ्यांना जय महाराष्ट्र. तरुण तडफदार असं नेतृत्व म्हणून रवी राणाजी तुमच्याकडे पाहिलं जातं. आणि ज्यावेळी रवी राणा स्क्रीनवर येतात तेव्हा आता काहीतरी महत्वाचं ते सांगायला आलेले आहेत, ही एक धारणा आता लोकांची झालेली आहे. तर मला नक्कीच जाणून घ्यावं असं वाटेल की अपक्ष म्हणून आज इतकी वर्ष तुम्ही निवडून येताय, काय गमक आहे याच्या मागचं? ज्या पद्धतीनं काय सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतो आपण, तर मूळ तर आपली प्रामाणिकता ठेवली पाहिजे, कामाविषयी लोकांविषयी प्रामाणिकता ठेवली पाहिजे. आणि जेव्हा राजकारणामध्ये यायच्या आधीच की मी ठरवलं होतं की कुठलंही काम करायचं तर त्याच्यामध्ये सत्यता, प्रामाणिकता आणि निष्ठेने काम केलं पाहिजे. आणि जेव्हा 2009 मध्ये मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा मी राजकारणामध्ये माझ्या कुटुंबामध्ये कोणी सरपंच सुद्धा झालं नाही. मी कोणाच्या दारामध्ये तिकीट सुद्धा मागायला गेलो नाही, कधी कुठल्या पक्षात मी गेलो नाही. पण जेव्हा जनता जनार्दनच्या गेल्या उभं राहायच्या 2-3 वर्षा आधीपासून जेव्हा मी काम करत होतो आणि जेव्हा मी पाहिलं की लोकांना काय पाहिजे, आज लोकांना खूप भाषणं, खूप आश्वासनं, त्यापेक्षा आज लोकांना पाहिजे की एखाद्याची बिमारी आहे त्याचा इलाज झाला पाहिजे, एखाद्या गरीबाचं लग्न आहे त्या कुटुंबामध्ये लग्नाची मदत झाली पाहिजे, एखादं शिक्षण आहे त्याला शिक्षणासाठी मदत झाली पाहिजे, कुठल्या परिस्थितीमध्ये एखाद्या नोकरीचा विषय आहे, रोजगाराचा विषय आहे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर जेव्हा सातत्यानं आमदार नसताना जेव्हा हे विषय जेव्हा मी हाताळले तर मला लोकांकडनं जे रिटर्न मिळालं, जे लोकांचा जो रिस्पॉन्स मिळाला जनतेचा, त्या रिस्पॉन्स लक्षात आलं की आता शेतकरी हा वारंवार दुखी असते, शेतामध्ये राबराब राबतो, अनेक कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपलं जीवन जगावं लागते, तर शेतकऱ्याचा मुद्दा उचलला पाहिजे. तर शेतकऱ्याचा मुद्दा उचलल्यानंतर अनेकदा मला जेलमध्ये जावं लागलं, आंदोलन करावं लागले. मोठ्या प्रमाणात लोकांचा ज्या पद्धतीनं मला साथ मिळाला, जो रिस्पॉन्स मिळाला, त्यातून लक्षात आलं की आज वारंवार मंत्रालयामध्ये एखाद्या मंत्र्याच्या दारामध्ये उभं राहिल्यापेक्षा, एखाद्या IAS ऑफिसरच्या दारामध्ये उभं राहिल्यापेक्षा आपण तिथे गेलो पाहिजे आणि ह्या लोकांना इथे न्याय दिला पाहिजे. म्हणून मी राजकारणामध्ये उडी घेतली, आमदारकीचा पहिल्यांदाच उभं राहिलो आणि एक बलाढ्य व्यक्ती जो त्या काळामध्ये NCPचं खूप वर्चस्व होतं, पवार साहेबांचं एक हाती सत्ता होती, मोठ्या प्रमाणात ज्या व्यक्तीला मी पाडलं ते म्हणजे NCPचं एक मानलेलं व्यक्तिमत्व होतं. मग त्या पक्षामध्ये त्यांची पकड होती, त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये मोठी दादागिरी होती, वर्चस्व होतं, पैसा होता, सगळं होतं. आणि मी ते एकदम छोटासा एक कार्यकर्ता म्हणून लोकांनी मला तिथे उभं केलं आणि मी उभा राहिलो आणि 22,000 मतांनी मी निवडून आलो. तेव्हा मला शरद पवार साहेबांनी बोलवलं होतं की तुम्ही ज्या व्यक्तीला पाडलं तो व्यक्ती आमच्या पक्षाचा तर आहेच, पण तो आमच्या पक्षाला राजकारणामध्ये अनेक सल्ले देतो, आम्हाला राजकारणामध्ये अनेक गोष्टी सांगतो, त्या व्यक्तीला तू कसं पाळलं, तू काय करतो, इथे काय काम केलं तू असं. तर जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी काहीच काम नाही, मी तर पब्लिकमध्ये काम करतो, प्रामाणिकतेने करतो आणि मला असं वाटतं की आज ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीतून लोकांना न्याय दिला पाहिजे, तर ते करत राहिलो आणि लोकांनी मला निवडून दिलं. तर मला निवडून आल्यानंतर मोठमोठ्या नेत्यांनी बोलवलं, त्यापैकी शरद पवार साहेबांनी सुद्धा मला बोलून विचारलं तू कसा निवडून आला आणि काय करतो. त्यांनी कधी ऑफर दिली तुम्हाला? मला ऑफर प्रत्येक पक्षाने दिली, पवार साहेबांनी दिली, काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी दिली, इव्हन मला सोनिया गांधींनी तेव्हा ऑफर दिली होती. मला 10 जनपत्र बोलून त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला काँग्रेसमध्ये
जे पद पाहिजे, तिकीट पाहिजे, काय पाहिजे आम्ही देऊ, तुम्ही प्रवेश करा. बर. तर मला असं आठवते की जेव्हा करकरे, सालस्कर, कामटे जेव्हा आपलं बॉम्बस्फोट झाला होता आणि जेव्हा मोठ्या प्रमाणात करकरे, सालस्कर आणि कामठे जेव्हा त्याच्यामध्ये शहीद झाले, तेव्हा त्यांच्या परिवाराला घेऊन 10 जनपूर मीच गेलो होतो. आणि सगळ्यात आधी त्यांचा विषय या महाराष्ट्रामध्ये जर कोणी उचलला असेल, कारण करकरे साहेब सुद्धा एकदम जवळचे माझे संबंध होते, सालस्कर परिवार जवळचा होता. आणि जेव्हा पाहिलं की अशा प्रकारची घटना झाली, काँग्रेसची गव्हर्नमेंट होती, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना शहीद झाल्यानंतर जे कमिटमेंट केले होते ते कमिटमेंट पूर्ण झाले नव्हते. त्यांना शेती देणे, पेट्रोल देणे, त्यांच्या कुटुंबाला काही आर्थिक मदत देणे, तर त्यावेळेस 10 जनपदवर सोनिया गांधीकडे घेऊन जाणारा मी होतो की त्यावेळेस त्या शहीद कुटुंबांना मदत मिळाली पाहिजे. त्यांच्याबद्दल आवाज मी उचलला होता. आवाज उचलून विधानसभेमध्ये आवाज उचलला, अनेक प्रश्न इथून तर दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत उचलले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. तर त्या काळापासूनच मला जे अनेक पक्षांनी राजकारणामध्ये, काँग्रेस असो, एनसीपी असो, बाळासाहेबांनी तर मला घरी बोलून माझा हात पकडला होता आणि मला म्हणे, रवी मला तू सोबत पाहिजे. म्हटलं साहेब मी सोबतच आहे. तर मला त्यांनी मी सोबत म्हटलं, तर असा सोबत नाही पाहिजे, महाराष्ट्रासाठी तू मला सोबत पाहिजे. तेव्हा मी बाळासाहेब म्हणजे आमच्या अजूनही हृदयात आहे. मी फार त्यांना म्हणजे राजकारणामध्ये खूप कमी लोक आहे ज्यांचा हे हृदयात राहतात. त्यापैकी एक व्यक्ती बाळासाहेब आहे की ज्यांना खऱ्या अर्थानं ते नेहमी हृदयात आहे. त्यांचं भाषण ऐकायला आम्ही लहानपणी सायन्सखोर मैदानावर जेव्हा आमच्या अमरावतीला भाषण होत होते, तर आम्ही भिंतीच्या बाहेर उभं राहून, म्हणजे ग्राउंड फुल झाल्यानंतर बाहेर उभं राहून त्यांचं फक्त भाषण ऐकत होतो मी, की हा असा व्यक्ती आहे, एवढं प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या भाषणासाठी ग्राउंड तर फुल होते, पण ग्राउंडच्या बाहेर सुद्धा उभे राहून लोक भाषण आहेत. त्यापैकी एक कार्यकर्ता मी होतो की बाळासाहेबांचा तेव्हापासून आदर करतो. जेव्हा मला राजकारणाचं एबीसीडी समजत नव्हतं, पण हिंदुत्वाचा एक नेता आहे जो स्वच्छ आणि रोखठोक बोलतो, असा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सुद्धा मला म्हटलं होतं शिवसेनेमध्ये या. आणि मला असं वाटतं की मी कुठल्या पक्षामध्ये न जाता मी माझी पक्ष स्थापन केला, त्या पक्षात मी नेहमी काम करत राहिलो. मोठ्या प्रमाणात युवकांची पिढी, शेतकरी, महिला, युवक सगळ्यांना जोडत राहिलो, कारवा वाढत राहिला आणि म्हणून कुठल्या पक्षामध्ये जाण्याची अशी वेळ आली नाही. म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्हाला अनेकांनी अप्रोच केलं, पण तुम्ही कोणाच्या गळाला नाही लागलात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गळाचं नाही, पण मला या राजकारणामध्ये, आजच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस सारखा नेता, जो विलासराव देशमुखांसोबतही मी काम केलं, सुशीलकुमार शिंदेसोबत केलं, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं, पण देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री किंवा देवेंद्र फडणवीसांसारखा नेता हा मला असं वाटते की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, माझ्या राजकारणामध्ये मी पहिला व्यक्ती पाहत आहे की इतक्या सरळपणे, इतका सरळ व्यक्ती, सज्जन व्यक्ती आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं तो ज्या पद्धतीने ताकदीने साथ देतो कार्यकर्त्यांना. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या राजकारणामध्ये लोकांना न्याय देण्यासाठी जर योग्य कोणी जर नेता आहे तो देवेंद्र फडणवीस आहे. म्हणून त्यांच्यासोबत आहे मी पूर्ण मनापासून, ताकदीनं. पण जेव्हा तुम्ही राजकारण सुरू केलेलं होतं तेव्हा तर तुम्हाला असं कोणीही गॉडफादर नव्हता, तुमच्या पाठीशी कोणी असं भक्कमपणे उभं नव्हतं, तरी सुद्धा तुम्ही राजकारणामध्ये टिकून राहिलात. अशी किती आव्हानं आलेली आणि त्याचा सामना त्यावेळी कसा केला गेला? मला आता आठवते 2009 मध्ये जेव्हा मी उभा होतो तेव्हा त्या ठिकाणी पाहिलं की ज्या व्यक्तीला मी पाडलं, ज्या व्यक्तीसमोर मी उभा होतो ते गृहमंत्र्यांचे PS होते. आणि त्यावेळेस पाहिलं मी की त्यांच्यावर पूर्ण पोलीस यंत्रणा, जेवढे क्रिमिनल ग्रुप, सगळे ग्रुप त्यांच्याकडे होते. आणि मी एकदम नवीन होतो आणि पाहत होतो की अनेक ठिकाणी प्रचाराला मी जात होतो तर माझ्या प्रचार उधळून काढत होते. मी जेव्हा फिरत होतो तेव्हा माझ्या गाड्या थांबवत होते, माझा बूथ सुद्धा जाळला. तर असं सगळं पाहताना माझ्या कार्यकर्त्याचं मोर तुटत होतं. त्यानंतर माझा स्वभाव होता की नेहमी कुठलंही आव्हान असतं त्याला स्वीकारायचं.
त्याला लढायचं, त्याच्यासाठी पुढे जाऊन त्याचा सामना करायचा. आणि जेव्हा मी ते पाहिलं की हे सुद्धा आव्हान आपल्याला पेलावं लागेल, आज आपण नवीन आहे आणि याच्यामध्ये जर मी मागे राहिलो तर माझा कार्यकर्ता तुटून जाईल. मला जो व्यक्ती आज पाहत आहे की मी आमदार झालो पाहिजे की लोकप्रतिनिधी झालो पाहिजे, जर आजच मी जर थांबलो, आजच मी जर भिलो, तर मला पुढे संधी मिळणार नाही किंवा मी लढू शकणार नाही. तर असे आव्हानं आले त्या काळामध्ये की मोठ्या प्रमाणात उभं राहताना सुद्धा माझ्या फॉर्मपासून रिजेक्ट करण्यापासून तर माझ्यावर अनेक केसेस, अनेक खोटे गुन्हे दाखल झाले. आज जवळपास 200 ते 300 गुन्हे आजही दाखल आहे माझ्यावर. म्हणजे आजही जर तुम्ही शेतकरी म्हणा, अधिकाऱ्यांशी वादविवाद, कुठल्या प्रकारचं एखादं आंदोलन आहे मोठ्या प्रमाणात केले, 200-300 गुन्हे आजही गुन्हे दाखल आहे. आजही आम्ही कोर्टामध्ये जातो. कार्यकर्ता जेव्हा कोर्टात जातो 100-200 कार्यकर्ता सोबत असतात की त्यांच्या त्याच्यावरही गुन्हे चालू आहे. तर म्हणून या सगळ्या संघर्षातून 2009चं इलेक्शन मी लढलो. मग त्यातून मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये राहणं, जनता दरबार घेणं. जनता दरबार त्या काळामध्ये मी खूप घेतले. म्हणजे प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून गावागावामध्ये जाऊन, शहरामध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन जनतेसमोर अधिकाऱ्यांना उभं करणं आणि जनता एका साईडला ठेवणं, अशा प्रकारचे जनता दरबार करून रोखठोक त्या ठिकाणी अनेक लोकांना न्याय मिळवून दिला. अनेक जनतेचे प्रश्न इथे सोडवले. आणि एक दरार राहत होता अधिकाऱ्यांमध्ये की रवी राणाचा जनता दरबार म्हणजे तयारीत जावं लागेल. मग अशा पद्धतीनं खूप ग्राउंड लेवलचे कामं केले, ग्राउंड लोकांना न्याय दिला. म्हणजे थातूर मातूर उत्तर देऊन चालणार नाही, रोख रिझल्ट ओरिएंटेड करावं लागेल का. तर मी तर अनेकदा तहसील कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची, शेतकऱ्यांची, महिलांची जेव्हा लाईन लागते त्या लाईनमध्ये उभं राहून अनेकदा मी पाहिलं की कसे अधिकारी काम करतात, कसं प्रशासन काम करते. आणि अनेकदा तहसील पटवारी ऑफिसमध्ये, छोट्या छोट्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा अशा बैठकी घेतल्या की तिथली गर्दी जी आहे ते शून्य करण्याचं काम केलं, लोकांना न्याय देण्याचं काम. नवनीत राणा यांचा सिनेसृष्टी ते संसद असा थक्क करणारा प्रवास आम्ही पाहिलेला आहे. तुमची त्याच्यामध्ये फार मोलाची भूमिका आहे. तर मुळात हे सगळं सुरू कसं झालं? नवनीत राणांचं माझी सुरुवात अशी आहे की स्वामी रामदेवजी जे आहे त्यांचं शिबिर आम्ही BKC मध्ये घेतलं होतं, बँड्रामध्ये, बॉम्बेमध्ये. तर त्या शिबिराला मी पण एक कार्यकर्ता म्हणून योग शिबिर आहे, करो योग रहो निरोगचा नारा, देशातले सगळे मोठमोठे लोक. मी आजही योगा करता? आजही योगा करतो. आणि देशातले सगळे मोठे लोक त्या शिबिराला येतात. सकाळी एक अमिताभ बच्चनला जरी उभं केलं किंवा मोठ्या स्टारला उभं केलं तर सकाळी 3 वाजतापासून कोणी यायला तयार नव्हतं, म्हणजे येऊ शकत नव्हतं. पण स्वामी रामदेवजी महाराजांसाठी सगळं योग शिबिरमध्ये जेव्हा पाहिलं मी की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना आजही त्या योगाबद्दल, प्राणायाबद्दल एवढी मान्यता आहे आणि एका संतांनी पूर्ण देशातल्या लोकांना रात्री उठवलेलं आहे. तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मला स्वामी रामदेवजी महाराजांसोबत काम करायची संधी मिळाली. त्या काळामध्ये पाहिलं की नवनीत राणा सुद्धा गेस्ट म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये असताना त्या आल्या. त्या आल्यानंतर तिथे माझी VIP लोकांमध्ये ड्युटी लागली होती की त्यांना रिसीव्ह करणे, त्यांना बसवणे, त्यांना अटेंड करणे. त्या सुद्धा VIP होत्या. तर तेव्हा जेव्हा पाहिलं तर मग आमचं थोडं तिथे भेट झाली. भेट झाल्यानंतर अनेकदा आम्ही संपर्क केला, भेटलो, चर्चा केल्या. आणि हे लग्न जे आहे रामदेवजी महाराजांच्या उपस्थितीमध्येच फायनल झालं. त्यांना विचारूनच फायनल केलं. हो का? आणि ते म्हणजे तुम्ही जर म्हटलं स्वामी रामदेवजी महाराज हे मेडिटेटर जरी म्हणजे वडिलांच्या भूमिकेमध्ये ते होते. कारण की माझे तर कुटुंब गावातलं अत्यंत छोट्या कुटुंबामध्ये, गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला. आणि एक हमालाचा मुलगा, 4 वेळा आमदार होते, ज्यांच्या वडिलांनी कॉटन मार्केटमध्ये हमाली केली आणि अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये शून्यातून दिवस काढले. आणि त्यांच्या मुलाच्या संदर्भात, लग्नाच्या संदर्भात स्वामी रामदेवजी महाराजांची मध्यस्थी मला घ्यावी लागली. आणि तेव्हा आमचं तिथे सगळं फायनल झालं. आणि त्याच्यानंतर मग माझ्या पण काही कंडिशन होत्या की फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला ब्रेक द्यावा लागेल. मी गावामध्ये राहणारा व्यक्ती आहे, गावामध्ये राहावं लागेल, अमरावतीमध्ये राहावं लागेल, माझे आई वडील आहे, कुटुंब आहे, मोठ्या प्रमाणात जनतेची आम्ही सेवा करतो, पब्लिकमध्ये राहावं लागेल.
तर हे त्यांच्यासाठी सुद्धा एक चॅलेंजिंग होतं विषय. पण जेव्हा एकामेकाला मी समजलं, पुढे गेलो, नंतर पाहिलं की एक पडद्यावरची हिरोईन जमिनीवर उतरून काम करावं लागेल, तर ते जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी ते जवळून एक दोनदा अमरावतीला आल्यावर पाहिलं. बरं. पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं म्हणजे मी त्यांना गेस्ट म्हणून 2-3 वेळा बोलवलं अमरावतीला कार्यक्रमामध्ये. बरं. तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पाहिलं की पब्लिकमध्ये रवी राणा काय करते, पब्लिक काय असते, पब्लिकची कामं काय असतात. म्हटलं हेच जीवन आहे माझं आणि या लोकांची सेवा, हेच माझे मायबाप आहे, यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. हे करू शकाल का तुम्ही? तर त्यांनी ते हो म्हटलं. त्यानंतर त्यांनी त्या फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि लग्न झाल्यानंतर अनेक घरी पण मोठ्या प्रमाणात विषय चालत होता की हिरोईन सोबत लग्न करणं म्हणजे ते एक चर्चेचा विषय झाला होता. की तुमच्या आईंचं काय मत होतं त्यावेळी? माझी आई तर म्हणे हिरोईन म्हटल्यानंतर ती 6 महिन्याच्यावर राहणार नाही, ती तुला सोडून चालली जाईल. आणि जेव्हा आईने म्हटलं की 6 महिन्याच्यावर सोडून जाईल, मग सगळं कुटुंबच म्हणजे सर्वसाधारण लोक असल्यामुळं आम्हाला ते हिरोईन म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी खूप मोठा विषय होता की बाबा हिरोईन म्हणजे खूप तिचं राहण सण, तिचं वागणं बोलणं खूप वेगळं असते. आणि ते पाहिल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीमध्ये पूर्ण घराचा विरोध होता. बरं. की हे लग्न करणं म्हणजे हे टिकणं नाही आहे आणि 6 महिन्यानंतर हिरोईन असल्यामुळं नवनीत सोडून जाईल. पण मी त्यांना कॉन्फिडन्स दिला, मी त्यांना सांगितलं असं नाही आहे, आम्ही 1-2 वर्षापासून एकमेकाला ओळखलेलं आहे, समजलेलं आहे, बोललेलो आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर ती मला सोडून जाईल किंवा तुमची सेवा नाही करेल, जनतेमध्ये राहणार नाही असं मला वाटत नाही. त्यांनी पूर्ण हे पाहिल्यानंतर त्यासुद्धा निर्णय घेत आहे. तर मग हळूहळू मला 3-4 महिने लागले घरात समजायला. बरं. 3 महिने 4 महिने. मग 1-2 प्रोग्राम मी अमरावतीला घेतले, त्यात त्यांना बोलवलं. त्यात अमिषा पटेल वगैरे 2-3 बाकीचे स्टार त्यांच्यासोबत आल्या होत्या. तर त्यांना मग तिथे मी आईची चुपचाप भेट करून दिली, परिवाराची भेट करून दिली, मुंबईला 1-2 भेटी करून दिल्या. मग सगळ्यांना कन्व्हिन्स करून सगळ्यांचं मन पॉझिटिव्ह झालं की जर एवढं आहे सगळं. आणि मी स्वतः आमदार होतो तेव्हा, खरं त्याच्यामुळं ते सगळं पाहताना मग आईने एकदा होकार दिला, मग वडिलाला होकार द्यायला लावलं, मग भावाला होकार द्यायला लावलं, सगळ्या कुटुंबाने मग बहिणींनी वगैरे होकार दिला. आणि मग आम्ही ठरवलं की लग्न करायचं तर सामूहिक विवाहामध्ये करायचं. तर माझा सामूहिक विवाह जो लग्न जे ठरलं आमचं 1 वर्ष आधी, ते फार चर्चेचा विषय पण झालेला त्या काळामध्ये की तुम्ही म्हणजे आमदारांना लग्न करावं आणि ते सुद्धा सामूहिक विवाहामध्ये आणि एखाद्या हिरोईन सोबत का. त्याच्यामध्ये विषय असा होता की अनेक मंचावर नेते, कारण की यंग पिढीमधले आम्ही लग्न ज्या आमदारात झालं ते खूप कमी लोक राहत होते, म्हणजे 1-2 लोक होते त्यावेळेस. तर अनेक नेते येतात आणि भाषण देतात की सामूहिक विवाहामध्ये लग्न केलं पाहिजे, सामूहिक पद्धतीनं आपण वागलं पाहिजे, सामूहिक पद्धतीनं आपण गोरगरिबांसोबत एका लग्नाच्या खर्च तो सगळ्यांच्या सोबत लग्न करून केला पाहिजे. तर तेव्हा माझ्या डोक्यामध्ये होतंच की जेव्हा शेतकरी आत्महत्या करताय मोठ्या प्रमाणात, आज शेतकऱ्यांच्या मुलींना जर आपलं लग्न करायचं आहे तर त्यांना त्या ठिकाणी हुंडा द्यायचा आहे किंवा लग्नासाठी खर्च करायचा आहे, तर त्या वडिलाला कर्ज काढावं लागते आणि कर्ज फेडण्यासाठी तो आत्महत्या करते. त्याविषयी मी नेहमी लढा लढतो शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्याचा संघर्ष पाहत होतो की एखाद्या मुलीचं लग्न जर एखाद्या शेतकऱ्याला करायचं आहे आणि त्या शेतकऱ्याला जर कर्ज काढावं लागत असेल आणि कर्ज फेडण्यासाठी त्याला आत्महत्या करावं लागेल, तर त्या शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी 1 वर्षावधी लग्नाची तारीख काढली आणि सगळ्या विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांची नोंदणी चालू केली सामूहिक विवाहामध्ये की या विवाहामध्ये रवी राणा, नवनीत राणा सुद्धा लग्न करेल. एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये, एखाद्या रिसॉर्टमध्ये लग्न केल्यानंतर जो खर्च येते तो पूर्ण खर्च आमच्या या बहिणींसाठी, या तरुणांसाठी झाला पाहिजे. अनेक हजारो म्हणजे 3720 गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली होती. आणि मोठ्या प्रमाणात दुबई सारख्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा हाफ पेज कव्हरेज होतं. एवढं वर्ल्ड रेकॉर्ड लग्न झालं होते. आणि वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 3720 लग्न एकाच मंडपामध्ये. जवळपास मी पाहिलं तेव्हा की अमरावतीतले 5-6 ग्राउंड तेव्हा बुक होते आणि मोठ्या प्रमाणात 2-3 ग्राउंडमध्ये जेवायची व्यवस्था,
आणि 3700 लग्नाची वरात जर पाहिली तुम्ही तर 7 किलोमीटर लाईन वरात होती. आणि एवढा आनंद खरं की मला असं वाटतं एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जरी केलं असतं तर त्याच्यापेक्षा 100 गुणा आनंद त्याच्यामध्ये होता. आणि मुला मुलींचे आई वडील, त्यानंतर त्यांचे लग्नाचे फेरे, त्या लग्नाच्या ज्या पद्धती आहे, ज्या पद्धतीने त्यांच्या संस्कृती, त्या पद्धतीने आम्ही लग्न त्यांचे केले. तर हा कार्यक्रम आजही न विसरणारा तो क्षण होता की मला आठवते की मी माझ्या लग्नाची तयारी तर सोडा, या सगळ्यांच्या लग्नाच्या तयारीसाठी 3 महिन्यापासून अहोरात्र मेहनत केली. मी विसरून गेलो होतो माझं लग्न आहे. मी इथं वेळेवर 6 वाजता येऊन तिथे बसलो. बरं. म्हणजे सकाळी 6 वाजता मुहूर्तावर. पेंडॉलमध्ये गेलो आणि ते पाहिलं की आज आपलं पण लग्न आहे, आपल्याला पण इथेच करायचं आहे. तेव्हा मला त्याच्यामध्ये वाटलं म्हणजे सामूहिक विवाहामध्ये लग्न करायचा जो आनंद आणि जो क्षण आहे तो न विसरणारा होता. आजही प्रत्येक व्यक्ती त्या लग्नाची आठवण काढते. नेहमी ते लग्नाच्या दिवशी अनेक चॅनल पेपर ते छापतात. तर मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठं मॅरेज कोणतं होऊ शकत नाही. नाही खरं आहे. पण मला एक सांगा, नवनीत राणा ह्या सेलिब्रिटी त्या तयार झालेल्या होत्या सामूहिक विवाहाला? काय होतं त्यांचं त्यांचा पहिलं एक प्लस reaction? पॉईंट काय होता, त्या जेव्हा फिल्मी क्षेत्रामध्ये जेव्हा काम करत होत्या तेव्हा सुद्धा त्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होत्या. बर. काही अंधेरीला ते अपंग विद्यालय आहे, अंध विद्यालय आहे, त्या जवळपास 15 ते 20% आपले जी इन्कम होतं त्यापैकी अपंगांसाठी, अंधांसाठी, वृद्ध लोकांसाठी नेहमी त्या मदत करत होत्या. कारण की मी जेव्हा त्यांना विचारलं की तुमची सोशल हॉबी काय, तर त्या अनेक वर्षापासून जे काम करत तिथे मला सुद्धा नेलं की हे काम मी दरवर्षी माझ्या अर्निंगमधून मी ते करतो आणि गोरगरिबांना मदत करते. कोणी शिक्षण आहे, कोणाचं काही बिमारी आहे, तर सोशल मध्ये त्यांचं टच होतं. म्हणून मला जास्त काही त्यांना समजायची गरज पडली नाही की हे करावं लागते. तर आणि त्यांनी पण खूप प्रश्न विचारले नाही. सामूहिक विवाह म्हटलं सामूहिक विवाह, गावात राहायचं म्हटलं गावात राहायचं आहे, बरं. लोकांची सेवा करायची आहे, लोकांची सेवा करायची आहे. एका मिनिटात फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला. आणि ते आज तुम्ही पाहताय नवनीत राणा. नक्कीच. पण तुमच्याबद्दल देखील जर म्हणायचं झालं तर एक तरुणांचं प्रेरणास्थान तुम्ही झालेले आहात. विदर्भामध्ये म्हणजे केवळ अमरावतीतच नाही तर विदर्भामधले सुद्धा अनेक जे तरुण आहेत ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायचे ते अनेक अभ्यासिकेमध्ये आपल्या येत असतात. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी म्हणून आपले अथक प्रयत्न चालू असतात. मला असं वाटतं शेतकऱ्यांसाठी आपण जेलमध्ये देखील गेलेले आहात. तर तो काळ कसा होता? विदर्भामध्ये आपण पाहिलं की मोठमोठे नेते विदर्भामध्ये, जामवंतराव ढोटेंचं एक नाव होतं, शेतकऱ्यांसाठी लढत होते. अनेक आपण आता दत्ता मेघे साहेब जेव्हा आता आपल्यामध्ये नाही येऊन त्यांची तेव्हा विदर्भामध्ये मोठी योगदान होतं. आणि शेतकऱ्यासाठी लढणारे जेवढे नेते होते त्या नेत्यांना पाहिल्यानंतर, त्यांचे सगळ्या मागण्या पाहिल्यानंतर शेतकऱ्याला काही खूप मोठा न्याय मिळत नव्हता. मग शेतकऱ्यासाठी लढाई म्हणजे कशी लढायची, निवेदनवाळी लढाई लढायची की आपण हाऊसमध्ये बोलतो ती लढाई लढायची, की एखाद्या मुख्यमंत्र्यांना वेठी धरून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पूर्ण लक्ष शेतकऱ्याकडे गेलं पाहिजे. आज कापूस आहे, सोयाबीन आहे, मूग आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संत्रा होते आमच्या इथे विदर्भामध्ये. आजपर्यंत कुठलाही शेतकरी आपला शेताचा माल विकून हा सक्षम होऊ शकला नाही. कारण की शेतकऱ्यांना मालाला भाव मिळत नाही. खरं. आणि शेतकऱ्याच्या मालाला जर भाव मिळाला नाही, तो शेतकरी किती जरी शेतामध्ये राबराब राबला, किती मेहनत केली, किती कष्ट केले, तरी तो व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करू शकत नाही, कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. मग त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात आधी वारंवार अनेक मुख्यमंत्री आले, अनेक गेले. देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करेन की त्यांचा एक शैली पाहिली मी की कुठलंही काम जर करायचं आहे ते मनापासून करतात. शेतकऱ्यांच्या विषयी जेव्हा करायचं आहे तेही मनापासून करतात, शेतकऱ्याच्या मागण्याला न्याय देतात तेही मनापासून करतात. तर जेव्हा शेतकऱ्यांसाठी मी आंदोलन केलं, ज्यावेळेस कापूसाचं प्रचंड नुकसान झालं होतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मूग आहे, उडीद आहे, तूर आहे, संत्रा आहे, पूर्ण प्रचंड नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मी जेव्हा आवाज उचलला तेव्हा मला 10 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. बरं. आणि मी तेव्हा अन्नत्याग केला होता. बरं. अन्नत्याग केल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या किडनीवर सुद्धा इफेक्ट झाला
आजही माझी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये 5 ते 6 आंदोलन मी आतापर्यंत केले. तर त्या 10 दिवसाच्या आंदोलनामध्ये जेव्हा मी पाण्याचा त्याग केला, अन्नाचा त्याग केला, तेव्हा माझी एक किडनी डॅमेज झाली. त्याच्यानंतर मला नागपूरमध्ये ॲडमिट करण्यात आलं, मग मुंबईमध्ये ॲडमिट करण्यात आलं. आणि नागपूरमध्ये ॲडमिट केल्यानंतर मला आठवते की त्या काळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा नागपूरच्या माझ्या आंदोलनाला उपोषण सोडायला आले होते. आणि उद्धव ठाकरेंचं माझं काही भांडण नव्हतं की माझ्याबद्दल काही त्यांच्याबद्दल वाद नव्हता, विवाद नव्हता. पण जेव्हा ते पाहिलं की मुख्यमंत्री झाल्यानंतर साधारणतः एक आमदार म्हणून आपण मुख्यमंत्री कोणी असो त्यांना फोन केला ते उचलतात, भेटतात. आज वेळ नसली 2 दिवसांनी भेटतात, 3 दिवसांनी भेटतात. हे 2.5 वर्ष भेटलेच नाही. मग मी जेव्हा शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन गेलो, शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला. कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या अनेक पीपी किटचा विषय होता, ऑक्सिजनचा विषय होता, हॉस्पिटलच्या बेडचा विषय होता. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी कधी 2 वर्षामध्ये पाऊल सुद्धा ठेवला नव्हता. त्यांनी मुख्यमंत्री बनण्याच्या आधी सांगितलं होतं मी शेतकऱ्याच्या बांधावर जाईल, शेतकऱ्यांचे अश्रू पुसेल. पण उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी ना शेतकऱ्याच्या बांधावर गेले, ना शेतकऱ्याचे अश्रू पुसले. शेतकऱ्याचा बांध सुद्धा अवकाळी पावसामुळे वाहून गेला. शेतकरी वाहून गेले, घरं वाहून गेले, गुरढोरं वाहून गेले, जमिना वाहून गेल्या. पण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा पत्ता नव्हता. तर मी मंत्रालयामध्ये जाऊन त्यांच्या कॅबिनवर माझं निवेदन चिपकवलं. तेव्हा त्यांनी 3-4 अधिकाऱ्यांना सस्पेंड करून टाकलं की बाबा इथे आमदारांनी माझ्या कॅबिनवर येऊन निवेदन चिपकवलं कसं. जेव्हा 100 वेळा 1000 वेळा मातोश्रीवर फोन केले, मंत्रालयात फोन केले, त्यांच्या बंगल्यावर वर्षावर फोन केले, अपॉइंटमेंट मागितली, मिळत नाहीये. शेतकऱ्याचे विषय मांडण्यासाठी मला वेळ मिळत नाहीये. तर मी म्हटलं हे राज्याला जे संकट आलेलं आहे, या राज्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाचं जे संकट आहे, त्या संकटातून मुक्त व्हायचं तर हनुमान चालीसा आपल्याला वाचावं लागेल. तर मी त्या ठिकाणी हनुमान चालीसाची घोषणा केल्यानंतर की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं संकट दूर करण्यासाठी, उद्धव ठाकरेंचं सारखं जे संकट आलेलं आहे महाराष्ट्रावर ते दूर करण्यासाठी मी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचेल, जेणेकरून त्यांना शक्ती मिळेल, बळ मिळेल आणि त्यांना गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी एक ताकद मिळेल. माझा उद्देश एकदम प्रामाणिकतेने होता. आणि त्या ठिकाणी जेव्हा मी घोषणा केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने मला अमरावती पोलिसांच्या माध्यमातून डिटेन केलं, नंतर मला नागपूरमध्ये डिटेन केलं, मला ते थांबवण्यात आलं. मग दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी गनिमी कावा करून शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही आणि शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन केले, जेलमध्ये गेलो. मोठ्या प्रमाणात विदर्भासाठी 2-2 हजार कोटीचा पॅकेज मी मिळवून दिला त्या काळामध्ये. तर आंदोलन कसे करायचे, कशा पद्धतीने लढायचं, ते राज्याचे मुख्यमंत्री असो की कोणी असो, पण आपल्या लोकांसाठी लढायचं आहे तर गनिमी कावा करावा लागेल. तर 3 वाजता रात्री उठून मी आणि नवनीत राणा दोघेही आम्ही नागपूर एअरपोर्टला पोहोचलो आणि त्या ठिकाणी वेळेवर तिकीट काढून आम्ही मुंबईला आलो सकाळच्या फ्लाईटनी. तेव्हा मुंबईला आल्यानंतर जेव्हा आम्ही म्हटलं की आम्ही या दिवशी मातोश्रीच्या बाहेर येऊन हनुमान चालीसा वाचू, आमच्या घरी पूर्ण पोलिसांचा बंदोबस्त. त्या ठिकाणी जसं छावणी तयार करून टाकली होती, जसं आम्ही आतंकवादी आहे, जसं आम्ही कुठंतरी मोठं क्राईम केलेलं आहे. आणि पोलिसांचा संजय पांडे तेव्हा कमिशनर होते, ज्या पद्धतीनं पोलीस घरामध्ये घुसले, ज्या पद्धतीनं काही मोजके शिवसेनेचे नेते, शिवसैनिक ज्या पद्धतीनं फतराव मारत होते, ज्या पद्धतीने त्यांनी घरासमोर आतंक मचवला आणि स्वतः मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर, सगळे मंत्री मातोश्रीच्या बाहेर बसले होते, आमदार बसले होते की रवी राणा, नवनीत राणा येणार आहे, ते आले की त्यांना गाळून टाकू, मारून टाकू, तोडून टाकू, अशा प्रकारची भाषा चालू होती. आणि आमचा एकच संकल्प होता की महाराष्ट्रावर आलेलं संकट हे उद्धव ठाकरेंच्या नावाचं संकट आहे. तर या उद्धव ठाकरे संकटाला संकट मोटरींच्या माध्यमातूनच आपण हनुमान चालीसा वाटून कुठेतरी महाराष्ट्राकडे लक्ष वेधलं पाहिजे, महाराष्ट्र शेतकऱ्याकडे लक्ष वेधलं पाहिजे. आणि तो सगळा तुम्ही कार्यक्रम पूर्ण पाहिला की त्या ठिकाणी आम्हाला अरेस्ट केलं, जेल लॉकअपमध्ये टाकलं. लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर त्या ठिकाणी शौचालयाच्या बाजूचं जे लॉकअप होतं त्याच्यामध्ये नवनीत राणा ठेवलं. माझ्या लॉकअपमध्ये तर काही जेपकट, क्रिमिनल त्या लोकांना टाकून दिलं अंदर. म्हणजे असा मानसिक त्रास दिला आणि त्रास देऊन 14 दिवस जेलमध्ये टाकलं.
फक्त हनुमान चालिसासाठी. मला तर असं वाटतं की राज्याचा कोणी असा मुख्यमंत्री नसेल की आज जर देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हटलं असतं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं असतं माझ्या घरी येऊन हनुमान चालिसा वाचा, मी आसनाची व्यवस्था करतो, आसनाची व्यवस्था करतो, मी सुद्धा वाचतो. म्हणजे हे समय सूचकता त्या ठिकाणी राज्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना सांभाळायची ती जर कोणामध्ये आहे ती देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये आहे. आणि ती समज सूचकता उद्धव ठाकरेमध्ये नव्हती म्हणून त्यांचा पक्ष फुटला. म्हणून तुम्ही पाहिलं की हनुमान चालिसाचा विरोध केल्यानंतर काय झालं, त्यांचे 40 आमदार पक्ष सोडून गेले. 40 आमदारांनी त्या ठिकाणी चालिसाचा विरोध केला म्हणून म्हणजे खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरू झाली की एका महिलेला शौचालयाच्या बाजूला लॉकअपमध्ये टाकणे, 14 दिवस ज्या जेलमध्ये टाकलं. एक रवी राणा म्हणून मी 14 महिने जेलमध्ये राहील. मी अनेकदा शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये गेलो, आंदोलन केले, लढाया लढलो. ते एक आमदार म्हणून पुरुष म्हणून मी सहन केलं. पण महिला खासदाराला जेलमध्ये टाकणं आणि त्या ठिकाणी जेलमध्ये टाकून अशा प्रकारचा त्रास देणं, जेलमध्ये सुद्धा पाणी देणं नाही, सतरंजी देणं नाही खाली झोपासाठी, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळं म्हणजे एक अंडा सेलमध्ये त्यांची एक अशा पद्धतीने ठेवणं आणि जेलमध्ये मानसिक त्रास देणं, हे सगळे श्राप जे आहे एका महिलेचा म्हणा या महाराष्ट्रात जनतेचा म्हणा हा उद्धव ठाकरेंना लागला आहे. म्हणून आज उद्धव ठाकरेंची परिस्थिती आहे. पण हनुमान चालिसा प्रकरणानंतर तुमच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली, तर त्यासोबतच काही विरोधक देखील वाढले, तर याकडे आपण कसं पाहता? असं आहे की आपण जेव्हा एखादा प्रसिद्ध झाल्यामुळे काही विरोधक वाढले तेही आहे. आणि दुसरं एखादं त्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहिलं की जो संघर्ष आम्ही भोगला, आमच्या कुटुंबाने जे भोगला, माझ्या लहान लहान मुलांनी भोगला, ज्या ठिकाणी ज्या मुलांचे 4-5 वर्षाचं वय आहे त्या मुलांचे आईवडील जेलमध्ये जातात आणि एक आई आहे, वडील आहे, त्यांच्या डोळ्यामधले अश्रू, ते परिस्थिती आमच्या घरची कुटुंबातली, मुलं आई कुठे म्हणत आहे, टीव्हीवर पेपरवर सगळ्या इथे एकच बातमी चालू आहे की नवनीत राणा जेलमध्ये, रवी राणा जेलमध्ये. तर त्या ज्या वेदना होत्या आणि जेलमध्ये जो मानसिक त्रास दिला, ह्या सगळ्या पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हे सगळं जे घडलं हे ईश्वराच्याच कृपेने घडलं. प्रसिद्धी म्हणा की जो काही आम्हाला त्या ठिकाणी जो पूर्ण देशामध्ये ओळख मिळाली, अनेक ठिकाणी आमचा हिंदू संघटना, हिंदू विचारांच्या साधू संतांनी यांनी सगळ्यांनी जो खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान मोदीजी असो, अमित शहाजी असो, यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला साथ दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला साथ दिला. तर ह्या सगळ्या मागे जर प्रसिद्धी मिळतही असेल तर त्याच्या मागे किती संघर्ष आहे आणि ज्या संघर्ष केल्यानंतर जर काही मिळत असेल आणि त्याच्या मागे जर काही विरोधकला काही अडचण असेल तर मला असं वाटतं की विरोधक हे रवी राणांचे नेहमी राहिलेले. मला विरोधकांच्या मध्ये काही असं कधी वाटत नाही. आजही अमरावतीमध्ये रवी राणा अगेन्स्ट ऑल हे पिक्चर असते आणि ते मी खूप आनंदाने जनतेशी. तुमच्या गाड्यांवर दगड फेकले जातात, गाड्यांवर दगड फेकतात, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रत्येक विकासाच्या कामामध्ये विरोध होते. जेव्हा जनतेमध्ये एखादा माणूस काम करते, पब्लिकमध्ये जेव्हा लोकप्रियता असते, त्याचे विरोधक अनेक लोक राहतात जे स्वतःही करत नाही पण जो करते त्याचा विरोध करत राहतात. म्हणून ते मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. पण मला असं वाटतं की जनता जनार्दन जे आहे, मायबाप जनता जे असते त्याच्याशिवाय मोठं कोणी नसते. म्हणून मायबाप जनतेशी आपण खरं वागलं पाहिजे, खरं राहिलं पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे. तोच लोकनेता कुठल्याही संघर्षामध्ये पुढे जाऊ शकते. सध्या अमरावती चर्चेत आहे ते म्हणजे अल्पवयीन मुलींचे जे व्हिडिओज ज्या पद्धतीनं काढले गेले आणि त्यांना ज्या पद्धतीनं त्रास देण्यात आला, मुळात ही मानसिकताच किती विचित्र आहे आणि काहीतरी पैजा लावून अशा पद्धतीनं ह्या सगळ्या प्रकरणाकडे आपण कसं पाहता? अमरावती असो, नाशिकचं प्रकरण आहे, पुण्याचं प्रकरण आहे, मोठ्या प्रमाणात आपण राज्यामध्ये देशामध्ये असे प्रकरण बघतो की आज मला तर असं वाटतं की आज देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून राज्यामध्ये देशामध्ये हे लोक काम करत आहे, अनेकांच्या मुखसंड्या दाबून ठेवलेल्या आहेत.
काँग्रेसच्या काळामध्ये मी बघितलं की एक अमरावतीचं उदाहरण पाहिलं, कोल्हे प्रकरण. सर जुदा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी जिहादींनी काही मुस्लिमांनी ज्या पद्धतीने त्या कोल्हे एक हिंदू विचाराचा व्यक्ती होता त्याचं पूर्ण त्याला सर काढण्याचं काम केलं, त्याचा ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली, त्या हत्येमध्ये तुम्ही पाहिलं की तेव्हा काँग्रेसची गव्हर्नमेंट असताना त्या ठिकाणी हिंदू विचाराचे उमेश कोल्हे यांनी फक्त एक पोस्ट व्हायरल केली होती. त्या पोस्टवर त्यांची त्या ठिकाणी गँग पद्धतीनं काही जिहादी मुस्लिम काही व्यक्तींनी त्या ठिकाणी त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर ते प्रकरण पूर्ण दाबलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर ते प्रकरण NIA मध्ये गेलं. NIA मध्ये काढून त्या ठिकाणी जवळपास 15 ते 20 मुस्लिम समाजाचे तरुण त्या ठिकाणी अरेस्ट केले. त्या ठिकाणी पोस्ट व्हायरल केल्यामुळं त्या ठिकाणी उमेश कोल्हेंची हत्या केली. अनेक तुम्ही लव्ह जिहादचे मॅटर बघता की मोठ्या प्रमाणात लव्ह जिहाद याला खऱ्या अर्थानं खतपाणी देण्याचं काम हे जे मागून होत आहे, ज्या पद्धतीनं काही मुस्लिम विशिष्ट काही लोक या ठिकाणी तरुणांना पूर्ण सुखसुविधा उपलब्ध करून देतात, गाडी, चांगले कपडे, पॉकेट मनी, आणि हिंदू मुलींना फसवणे, त्या ठिकाणी लव्ह जिहादसारखं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रकरण करून त्या ठिकाणी तिचं जीवन उद्ध्वस्त करणे, अशा प्रकरणामध्ये आज तुम्ही परतुळाचं जे प्रकरण बघता अचलपूरचं, त्या प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं की ज्यांनी तन्वीर आलम जो आहे ते तन्वीर मोहम्मद, त्यांनी जेवढ्या मुलींशी संपर्क केला त्या मुलींना फसवण्यासाठी ज्या काही त्यांनी युक्त्या लढवल्या, ज्या पद्धतीने त्यांच्याशी संपर्क केला, आणि विशेष म्हणजे त्या मुस्लिम तरुणांमध्ये होळ लागली होती, कोण जास्तीत जास्त मुलींना अटकवते, त्या ठिकाणी कोण त्या मुलींना जास्तीत जास्त आपल्या याच्यामध्ये कंट्रोलमध्ये आणतात, आणि त्या जो मुलगा त्या ठिकाणी जास्त मुली पटवेल त्या ग्रुपमध्ये ते तरुण चौकामध्ये केक कापत होते. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सन्मान मिळत होता की यांनी जास्त मुली पटवल्यामुळं याला तिथे अभिनंदन केलं पाहिजे केक कापून. आणि अशा पद्धतीनं तरुणींच्या जीवनाशी खेळणं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या जीवन उद्ध्वस्त करणं, जर या बाबतीमध्ये जर या तरुणांना कोणी जर चालवत असेल, यांचा कोणी जर आका असेल, जो आका यांना पाठबळ देत असेल, त्या आकांच्या मुसक्या पकडणं जरुरी आहे, त्याला अरेस्ट करणं जरुरी आहे. आज 8 ते 10 तरुण त्या ठिकाणी पकडले गेले. आज आम्ही पण म्हणत नाही की त्या मुलींचं नाव डिक्लेअर झालं पाहिजे की त्यांनी रिपोर्ट दिला पाहिजे, पण जे आज त्यांच्या मोबाईलमधून लॅपटॉपमधून जे कलेक्शन झालं आणि ज्या ज्या ठिकाणी त्या मुलींवर अत्याचार झाले, ज्या ज्या मुलींना तिथे नेऊन त्यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ते प्लेस त्यांच्या ताब्यात आले, तर हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी होत असेल त्यावर एक वचक राहिली पाहिजे. त्या मुस्लिम तरुणांनी आता सुधरून गेलं पाहिजे की आपण कुठे हात टाकत आहे. जर त्या ठिकाणी कुठे हात टाकून त्या ठिकाणी त्यांच्या हात छाटाचं काम, त्यांची उंगली छाटाचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर करतच आहे, पण एक त्यांचे कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आमचंही कर्तव्य आहे. आणि हे प्रकरण पूर्ण बाहेर काढलं, त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकलं, लॉकअपमध्ये टाकलं, कारवाई चालू आहे, आणखी तपास चालू आहे, पण हे देशामध्ये कुठे होऊ नये त्यासाठी मला असं वाटते मुस्लिम समाजाच्या काही आकांनी पुढे येऊन त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे, काही मौलाना लोकांनी पुढे आला पाहिजे, आणि अशा प्रकारचे जे चुकीचे काम करणारे लोक आहे, काही तरुण त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मुलींचा छेड करतात, त्यांना फसवतात, त्यांना मुस्लिम समाजाच्या वतीने सुद्धा पनिशमेंट मिळाली पाहिजे, असं माझं आपल्या माध्यमातून काही मौलानांना सुद्धा माझी विनंती आहे. जर आपण अमेरिका आणि इराणचं जेव्हा होते युद्ध होते तेव्हा आपण झेंडे घेऊन आपल्या देशामध्ये सुद्धा फैरवतो, इराणचं समर्थन करतो, इराणसाठी पुढे येतो. आपण कुठल्याही प्रकारचं जर एखादं पाकिस्तानची टीम वगैरे जिंकते तर जल्लोष आपण इंडियामध्ये करतो. तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी सगळे मुसलमान हे खराब आहे माझं म्हणणं नाही आहे, पण ज्यांना पाकिस्तानवर प्रेम आहे, ज्यांना असं वाटते पाकिस्तान हा आपला देश आहे,
आपल्या देशामध्ये जर काही झालं तर आपल्या हिंदुस्थानमध्ये ते जल्लोष करतात, म्हणजे पाकिस्तानमध्ये जर काही झालं तर हिंदुस्थानमध्ये जल्लोष करतात. अशा लोकांनी, नवनीत राणांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की अशा लोकांनी पाकिस्तानमध्ये गेलं पाहिजे, ज्यांना हिंदुस्थानवर प्रेम नाही आहे. ज्या लोकांना पाकिस्तानाची वाहवाही आमच्या इंडियामध्ये करायची, हिंदुस्थानमध्ये करायची आहे, त्यांच्यासाठी हिंदुस्थानमध्ये जागा नाही आहे, असं त्या नवनीत राणांचं म्हणणं होतं. त्याला तोडून मोडून काहीतरी मध्ये बनवण्यात आलं. पण माझं हेच म्हणणं आहे की जे अशा प्रकारे हिंदू मुलींना फसवून जर अशा प्रकारचं हिंदूंच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय, त्यांचे हात छाटण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा करतील, एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पण करू, आणि देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री तर या देशामध्ये पूर्ण लक्ष ठेवून बसलेले आहे की अशा लोकांना धडा शिकवायचा. महिला विधेयक हे जे लोकसभेमध्ये आलेलं होतं, मात्र ते पारित होऊ शकलेलं नाहीये. तुम्हाला असं वाटतं का की डिलिमिटेशन का होईना पण याची आवश्यकता होती? महिलांना सक्षमरित्या राजकारणात आणण्यासाठी महिलांची संख्या वाढवणं आवश्यक होतं आणि हे विधेयक मंजूर न झाल्यामुळे महिला पुन्हा एकदा मागे पडल्यात का? असं आहे की मला असं वाटते की देशाच्या पार्लमेंटमध्ये जेवढे विधेयक, जेवढे बिल आतापर्यंत आले ते इतिहासामध्ये तुम्ही पाहिलं की आपण मोठ्या प्रमाणात गृहविभागाच्या माध्यमातून किंवा देशाच्या पार्लमेंटमध्ये 370 सारखे कायदे असू द्या, 3 तलाक सारखे कायदे असू द्या, किंवा महिलांना न्याय देण्यासाठी हे जे बिल होतं अत्यंत आवश्यक बिल होतं. कारण की आज महिलांना आपण बरोबरीचा दर्जा देण्याचा विचार करतो. आई सावित्री, आई अहिल्यादेवी, जिजामाता, रमाई माता सगळ्यांच्या आपण नावं घेतो. जर आज संविधानामध्ये बाबासाहेबांनी सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे, त्या समान अधिकारामध्ये जर महिलांना जर बरोबरीत आणायचं काम देशाचे पंतप्रधान मोदीजी करत आहे, जर महिलांना बरोबरी आणून तो अधिकार महिलांना जर पार्लमेंट, विधानभवन, विधान परिषदमध्ये, विधानभवनामध्ये, महानगरपालिका, जिल्हा परिषद सगळ्या अगर लोकतंत्रामध्ये जर त्यांना महिलांना बरोबरीचा अधिकार मिळत आहे आणि ते बिल जर त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये पेश होते आणि एकजुटीनं सगळे विरोधक त्याला विरोध करतात, तर मला असं वाटते कुठे ना कुठे महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. महिलांच्या ताकदीला कमी करण्याचं काम काँग्रेस असो, तोलमिल काँग्रेस असो की आपल्या समाजवादी पार्टी आहे, अनेक जे पक्षांनी जे विरोध केला, या पक्षांनी महिलांच्या अधिकारांना बाधा आणण्याचं काम केलेलं आहे, महिलांना थांबवण्याचं काम केलं आहे. मला असं वाटते संविधानाचा अपमान जर झालेला आहे, संविधानाचा अवमान जर झालेला आहे, तो अवमान महिला बिलाला विरोध करून विरोधकांनी दाखवलेला आहे. डिलिमिटेशनच्या माध्यमातून आपण बघितलं, आज मी आमदार म्हणून 3.5-4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व जर मी करतो, 25-25 लाख लोकांचं जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून प्रतिनिधित्व करतात, तर या डिलिमिटेशनमुळं मतदारसंघाचं सुद्धा विभाजन झालं असतं. खरं लोकांना न्याय देण्यासाठी मला असं वाटते की एक आमदार, एक खासदार एवढ्या मोठ्या लोकांना न्याय देण्यासाठी तो कमी पडतो. जर त्या ठिकाणी मतदारसंघाचं विभाजन जर झालं असतं, मतदारसंघाचं विभाजन झालं तर लोकांना न्याय मिळाला असता, अनेक महिलांना संधी मिळाली असती, अनेक युवकांना संधी मिळाली असती, आणि पार्लमेंटच्या ज्या सीट वाढवलेल्या आहे, विधानसभेच्या सीट ज्या वाढत आहे, त्याच्यामध्ये चांगले लोकप्रतिनिधी जे लोक अनेक 20-20, 25-25, 50-50 लोक एका विधानसभेमध्ये तिकीट मागतात, लोकसभेमध्ये तिकीट मागतात, त्यातल्या काही लोकांना संधी मिळाली असती तर आणखी प्रश्न सुटले असते, आणखी लोकांना न्याय मिळाला असता, आणखी मजबूत लोकतंत्र तयार झालं असता जर डिलिमिटेशनचे बिल पास झालं असतं. मोठ्या प्रमाणात महिला जर त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये गेल्या असत्या तर एक संवेदनशील प्रश्न, एक भावनिक प्रश्न, एक चांगल्या प्रकारे एक चांगला संदेश या देशामध्ये गेला असता आणि काम करायची सगळ्यांना संधी मिळाली असती. म्हणून या ठिकाणी या बिलाला विरोध करणं म्हणजे महिलांच्या अधिकारावर बाधा आणण्याचं काम, महिलांना थांबवण्याचं काम, महिलांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कमी गिनतीमध्ये पाहण्याचं काम हे विरोधकांनी केलेलं आहे. याचा निषेध मी स्वतः तर करायचा, प्रत्येक देशामधली प्रत्येक व्यक्तीने निषेध केलेला आहे. स्वतः नवनीत राणा सुद्धा पुढे येऊन त्यांनी खूप त्याचा विरोध दाखवला आहे की आज आम्ही जर पार्लमेंटमध्ये असतो नक्कीच याआधी भांडलो असतो. म्हणून प्रत्येक महिलेला जी आज संधी पार्लमेंटमध्ये जाण्यासाठी नाही मिळाली,
विधानसभेमध्ये जाण्याची निवड आली, त्या महिलांनाही असं वाटतं की अशा पार्लमेंटमध्ये जाऊन आम्ही लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे, लोकांसाठी लढलो पाहिजे, लोकांसाठी कुठेतरी पुढे आलो पाहिजे. त्याला थांबवण्याचं काम विरोधकांनी केलंय. वयाच्या 27व्या वर्षी आपण पहिल्यांदा आमदार झालेलात. त्याच्यानंतर आपण आता अविरत आपलं कार्य चालू आहे. या सगळ्यामध्ये मग तरुणांचे विषय असो, शेतकऱ्यांचे विषय असो, मेळघाट सारखा अतिशय संवेदनशील असा कुपोषणाचा विषय असो, ह्याच्यावर आपण काम करत आहात. आणि त्यामुळे आपले जे समर्थक आहेत ते जेव्हा जेव्हा कॅबिनेटची चर्चा होते, रिशफलची चर्चा होते, जी आता सध्या सुरू आहे, तेव्हा कायम त्यांना असं वाटतं की अमरावतीला न्याय मिळावा आणि रवी राणा हे मंत्रिमंडळात जावे. अशा अनेक जे आपले सहयोगी आहेत हे आपल्याकडे देखील ही खंत व्यक्त करत असतील. असं आहे की मी अनेक वर्षापासून आता देवेंद्र फडणवीस जे आहे ते आमचे नेते आहे, मी त्यांना नेता मानलेला आहे आणि एक मैत्री पण मजबूत आहे. आणि मला असं वाटतं की एक चांगला नेता महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. आणि विदर्भाचा विषय म्हणजे विदर्भामध्ये आमच्या मुख्यमंत्री आमच्या काळामध्ये पहिलाच मुख्यमंत्री आहे की विदर्भाला मुख्यमंत्री मिळाला जो लोकांच्या प्रश्नामध्ये, शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्या जमिनीवरची नाळ ज्याची जुडलेली आहे, असे देवेंद्र फडणवीस नेता आहे. ते एक चांगल्या नेत्याच्या पाठीमागे राहणे, त्यांच्यासाठी लढणे, त्यांच्या प्रत्येक विषयामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे, या उद्देशाने अनेक वर्षापासून मी त्यांच्यासोबत आहे. आणि मला एक लहान भावासारखं ते नेहमी एक आशीर्वाद सुद्धा देतात. आता नवनीत राणा राज्यसभेमध्ये जाऊ शकल्या नाही, तर एका कार्यक्रमामध्ये भेटले आम्हाला. त्यांनी नवनीतच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, तू माझी लहान बहीण आहे आणि भावाचं तुझ्याकडे पूर्ण लक्ष आहे. आता जरी तुला थांबवलं तरी याच्यापेक्षा चांगलं होईल, चिंता करू नको. नवनीतच्या आईची जेव्हा तब्येत खराब होती, तर एक भावासारखं नवनीतच्या पाठीशी उभं राहून एक त्यांनी जी माया, प्रेम, एक भावासारखी एक आपुलकी त्या ठिकाणी दाखवली. दुःखासुखामध्ये सुद्धा आणि कार्यकर्त्या मनात काय तो समजणारा जर नेता असेल तो देवेंद्र फडणवीस आहे. तर मला माझ्या जरी किती मनात असलं, माझ्या जनतेच्या मनात असलं की रवी राणा मंत्री झाले पाहिजे. मला मागच्या वेळेस ते बोलले होते की नागपूरच्या अधिवेशनामध्ये जेव्हा शपथविधी झाला की तुला यावेळेस मी मंत्री बनणार आहे. पण काही काळानुसार त्यांचा मला सकाळी फोन आला की बुवा काही कारणास्तव बनू शकत नाही. म्हटलं काही नाही हो, काही प्रॉब्लेम नाही. जर आपला नेता त्याच्या मनामध्ये आहे मला बनवायचं आणि काही अडचणी असेल आणि काही अडचणीमध्ये मला ते बनू शकत नसेल, तर त्या अडचणी आपलं ज्या नेत्यावरून प्रेम करतो त्याच्या अडचणी समजणं आपलं काम आहे. मी इमिजिएट त्या शपथविधीला पण गेलो नाही, सरळ नागपूरहून निघालो. माझ्याकडे गौशाला एक चांगली मोठी, बरं, मी गायची सुद्धा सेवा करतो आणि एक कपिला म्हणून माझी आवडती गाय आहे, जे कधी मी दुखी असलो तर मी गायीच्या कोठ्यात जाऊन बसतो. बरं, नेहमीच. म्हणजे इलेक्शनचा रिझल्ट सुद्धा मी पाहत नाही, नेहमी गायीसोबत आपल्या जनावरांसोबत राहतो, गायींच्या कोठ्यामध्ये राहतो, त्यांचा चारा हे ते थोडं मला आवड आहे त्याची. तर मी तिथे सरळ गेलो, मोबाईल बंद केला आणि शांत 2 दिवस एक दोन दिवस ते गायीच्या कोठ्यामध्ये, गायीच्या सहवासामध्ये, आपल्या शेतामध्ये राहिलो. तर मला असं वाटतं की ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ज्याच्यावर आपली आपुलकी आहे आणि जिथं आपल्याला असं वाटतं की आपण कुठे दुःखी झालेलं आहे, तर जिथं आपल्याला शांती मिळते तर गेलं पाहिजे. म्हणून गायीच्या कोठ्यामध्ये मला शांती मिळाली, एक एनर्जी मिळाली, एक पॉझिटिव्ह विचार घेऊन पुन्हा 2 दिवसांनी मी कामाला लागलो आणि विसरून गेलो की मी मंत्री बनणार होतो. म्हणून आता देवेंद्र फडणवीसच्या मनामध्ये जेव्हा त्यांच्या मनामध्ये राहील किंवा नाही जरी राहिलं तरी मी त्यांच्यासोबत आहे, राहिलं तरी मी त्यांच्यासोबत आहे. मला असं वाटते असा नेता महाराष्ट्राला मिळणार नाही. त्या नेत्याचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आपण केला पाहिजे. म्हणून मंत्री हा दुय्यम भाग आहे. पहिले त्या नेत्याच्या सोबत राहून आपल्या महाराष्ट्राचा विकास करणे, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवणे एक विधिमंडळाचा आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावामधला असा एक कोणता गुण तुम्हाला सगळ्यात जास्त भावतो? एक चांगला गुण त्यांच्यामध्ये हा आहे की कार्यकर्त्याच्या मनातला प्रत्येक गोष्टी ते ओळखतात आणि मेन म्हणजे खोटं बोलत नाही. राजकारणामध्ये अनेक लोक खोटे बोलतात,
आणि संधी काळापुरतं म्हणजे वेळ काळापुरतं बोलतात. त्या व्यक्ती तुम्ही पाहिलं की वेळ काळाबद्दल बोलत नाही, जे बोलतात ते कॉन्क्रीट बोलतात. आणि एखाद्याच्या पाठीशी आहे, हे मंत्रिमंडळ वगैरे जाऊ द्या, पण एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जर देवेंद्र फडणवीस आहे तो चट्टानासारखा नेहमी उभा राहतो आणि त्या कार्यकर्त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला साथ देतो. हा चांगला गुण हे फडणवीस साहेबांमध्ये आहे. मला असं वाटतं तुमचं काम हे अविरत चालूच असतं. तुम्ही आणि नवनीत राणा हे एकमेकांना कधी सल्ले देता का, किंवा तुम्ही त्यांचे कधी सल्ले घेता का? हे सल्ले तर मी अनेकदा देतो, बरं. घेतो पण सल्ला, कारण की जेव्हा काम करतो तर आमचे कधी मतमतांतर विचार पण असतात की हा प्रोग्राम घेतला पाहिजे, हा नाही घेतला पाहिजे, असं बोललं पाहिजे, तसं बोललं पाहिजे, हे सामाजिक काम केलं पाहिजे, ते नाही केलं. विकासाच्या मुद्द्यावर खूपदा आता IT पार्क आणायचा आहे तर इथेच आणला पाहिजे, तिथे नाही आणला पाहिजे. आपल्या मोठ्या प्रमाणात आता एज्युकेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विषय होतात. तर असे राजकीय लेवलवर विषयावरही अनेकदा आमचं डिस्कशन होते. तर काही जागी त्यांचे सल्ले मी ऐकतो, कधी ते माझे सल्ले ऐकतात. तर मग असं करून ते 15 वर्ष आम्ही सोबत आता आहे. भांडणं होतात का, आणि कोण जिंकतं किंवा कोण थांबतं पहिलं? भांडणं नाही म्हणता येईल, पण वाद. मला असं वाटतं एखादा व्यक्ती मी जर कधी भांडण केलं किंवा थोडंसं रागात असलो त्या शांत होऊन जातात, त्या कधी रागात असल्या तर मी शांत होऊन जातो. तर एकामेकाला एवढ्या लोकांना सांभाळतो तर नवनीत राणाला सांभाळावंच लागेल. तुम्हाला अनेक शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि जाता जाता एक सवाल नक्की, की अमरावतीकरांसाठी काय कमिटमेंट आहे तुमची? अमरावतीकरांसाठी आता मी येणाऱ्या 2 महिन्यामध्ये नाईट लँडिंग सुरू करणार आहे अमरावतीमध्ये. वा. आणि पायलट ट्रेनिंग स्कूल हे 3000 विद्यार्थ्यांचं एशियामधलं सगळ्यात मोठं पायलट ट्रेनिंग स्कूल ते अमरावतीमध्ये 90% काम झालेलं आहे. ते या 2 महिन्यामध्ये पूर्ण करणार आहे. मेडिकल कॉलेजचं सुद्धा काम मी सुरू केलेलं आहे. येणाऱ्या 2 वर्षामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पूर्ण करेल. आणि IT पार्क आत्ताच देवेंद्र फडणवीस साहेबांसह आणि आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांची आमची बैठक झाली. लवकरच आम्ही आता IT पार्कची जागा निश्चित करत आहे आणि IT पार्क सुद्धा अमरावतीमध्ये आणत आहे, जे मोठ्या प्रमाणात अमरावतीच्या प्रत्येक युवकाच्या मनामधलं होतं की IT पार्क अमरावतीला आलं पाहिजे. ते IT पार्क सुद्धा या ठिकाणी अमरावतीला आणत आहे. टेक्स्टाईल पार्कचं सुद्धा युद्ध पातळीवर काम चालू आहे, ज्यामध्ये लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. 1 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि पहिल्याच टप्प्यामध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त युवक टेक्स्टाईल पार्कमध्ये काम करतील. हे मोठ्या प्रमाणात काम करत आहे. गावागावामध्ये पांजण रस्ते बनवण्याचा आम्ही युद्ध पातळीवर धडाका बनवला आहे की प्रत्येक गावामधल्या शेतकऱ्यांच्या शेताला जोडणारा पांजण रस्ता हा गावागावामध्ये झाला पाहिजे. याच्यासाठी पूर्ण आम्ही DPR तयार केला पूर्ण जिल्ह्याचा. आणि जिल्ह्यामध्ये एक मात्र गावातल्या शेतकऱ्यांचा पांजण रस्ता मजबूत करणे, शेताला जोडणारा रस्ता पूर्ण करणे, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण काम करत आहे. आणि जेवढे अमरावतीचे ब्रिज आहे, जे जिल्ह्यामध्ये ब्रिटिशकालीन जी ब्रिज आहे त्याचं पुनर्जीवन करत आहे, त्या ब्रिजचे कामे मोठ्या प्रमाणात करत आहे. तर अशा प्रकारे मोठे कामं जे आहे, आपण पाहिलं की आता 1000 विद्यार्थ्यांचं आदिवासी मुलांचं हॉस्टेल हे आता आपण अमरावतीमध्ये केलं, आता एक अचलपूरमध्ये सुद्धा सुरू करत आहे. तालुक्यामध्ये 50 बेडचं तालुका रुग्णालय हे नवीन इमारत आम्ही बांधकाम सुरू केलेलं आहे. त्यासाठी लागणाऱ्या आरोग्याच्या सगळ्या सोयीसुविधा त्या ठिकाणी आपण आता मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. ते येणाऱ्या 2 वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा मोठा असल्यामुळे अचलपूर जिल्हा हा एक निर्माण करण्यासाठी माझं युद्ध पातळीवर काम चालू आहे की अचलपूर हा स्वतंत्र जिल्हा झाला पाहिजे, जेणेकरून मेलघाटच्या आदिवासी बहुल भागामध्ये सुद्धा त्या लोकांना वारंवार अमरावतीमध्ये यायची गरज पडणार नाही. अचलपूर जिल्हा होईल तर त्या जिल्ह्याच्या माध्यमातून मोठा फंड येईल आणि तिथे मोठ्या प्रमाणात तो विकास होईल. मेलघाटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पट्टे वाटाही मोठ्या प्रमाणात केले. फॉरेस्टचे जे जमिनी होत्या त्याच्यावर लोक राहत होते, ते पट्टे त्यांच्या नावानं होते, तर पंतप्रधान आवास योजना त्यांना लाभ मिळत नव्हता. तर हजारो लोकांना पट्टे देण्याचं काम, स्वतःच्या मालकीचे प्लॉट, त्यांच्या मालकीचं घर
प्रत्येक महिलेच्या डोळ्यातलं स्वप्न असते की माझ्या मालकीचं घर झालं पाहिजे, माझ्या मालकीचं प्लॉट झाला पाहिजे. 80,000 पेक्षा जास्त PR कार्ड मी आतापर्यंत वाटले, वा. रेकॉर्ड ब्रेक पूर्ण महाराष्ट्रात. आणि आता सुद्धा जवळपास 2 ते 2.5 लाख PR कार्डचं आमचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्याचे महसूल मंत्री, आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब जे आहे, चंद्रशेखरजी, त्यांचा मोठा सहकार्य आहे. आणि ते PR कार्ड सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांना देत आहे. टार्गेट केलं आहे 2 ते 2.5 लाख लोकांना यावेळेस आम्हाला पंतप्रधान आवास योजना आणि PR कार्डचा लाभ द्यायचा आहे. असे मोठे मोठे टार्गेट आहे आणि टार्गेट घेऊनच मी आता पण चाललेलो आहे. तो राजकीय असो, सामाजिक क्षेत्रामध्ये असो की विकासाचं काम असो, तर या टार्गेटच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार आहे. जनतेच्या सेवेचं व्रत तुम्ही अंगीकारलेलं आहे आणि टार्गेट्स घेऊन ती टार्गेट तुम्ही कंप्लीट करताय. तुम्हाला तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी देखील अनेक शुभेच्छा. आणि आज एन्काउंटरमध्ये तुम्ही आलात आणि अमरावतीसाठी म्हणून तुमचे फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन सुद्धा तुम्ही या ठिकाणी जी डिस्क्लोज केलेली आहे त्या संदर्भात देखील आम्ही वेळोवेळी तुम्हाला विचारणारच आहोत आणि त्याच्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करू तुमच्याकडे. आणि आज तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले अनेक आभार. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. हे टार्गेट सक्सेसफुल करत असताना तुमच्या सहकार्यांचे देखील काही टार्गेट्स आहेत की त्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या नेत्याला स्थान मिळावं आणि अमरावतीला न्याय मिळावा, यासाठी देखील आपल्याला अनेक शुभेच्छा. आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. जय महाराष्ट्र. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली आहे, इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.